विरार पासूनची सुरुवात ते ISPL पर्यंत प्रशांत गरजची एक मजल बघायला मिळाली. कठीण आणि खडतर प्रवास आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात. दरम्यान मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड वीरेंद्र बाबरे ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. त्यांनी यायचं मुख्य मंचाकडे. वीरेंद्र बाबरे ठरतायत मॅचचे हिरो. 13 चेंडू 31 धावांची नॉक आणि त्यानंतर विजयश्री संपादन केले सातपाटी 11 संघानं आणि ठरतोय या ठिकाणी वीरेंद्र बाबरे वीरू प्लेअर ऑफ द मॅच. आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी वीरेंद्र बाबरे या ठिकाणी येत आहेत. आम्ही आदरणीय व्यक्तिमत्व मंगेशजी पंडित साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान यंग टॅलेंटेड राईट हँड बॅट्समन विस्फोटक बॅटर वीरू बाबरे यांना सन्मानित करायचं आहे. अतिशय सुंदर नॉक खेळले आणि या ठिकाणी आपण बघताय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड. कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा मुख्य मंचाकडे. वेल डन वीरू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी. बोलतोय पण मॅच कडे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल प्रशांत गरजनं अगदी चॉप केला. जिथे गली पॉईंटचे खेळाडू होते त्यांनी बॉलला फील्ड केलं आणि सिंगलनं आता इथे स्ट्रायकिंग एंड रोटेट करताना संघाचं खातं खुललं जातं. एक बॉल एक रन. एका बाजूला MS11 डहाणू त्यांच्या विपक्षात संघ खेळतोय साई चारनाळा. विनायक भोईर आहे रणजी प्लेयर आपल्याला बघायला मिळत आहेत. अतिशय उत्कृष्ट खेळाडू म्हणून विनायक भोईर यांचं नाव आहे. मोठा स्पर्धा हँडल करतायत. समोर गोलंदाज आपण बघतायत. भूमीत फुलटॉस होता आणि इथे मात्र झेलबाद होत आहेत. विनायक भोईरला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट. OUT आउट गॉन. फेअर बॉल. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आपला एक जो आपल्याकडे रिव्ह्यू होता आपण गमावलेला आहे. लॉस झालेला आहे. इथून मात्र बॅटिंग टीमला संधी मिळणार नाही याची आपण नोंद घ्या. विनायक स्वस्तात बाद होत आहेत. काय म्हणाल उत्कर्ष? पहिलाच बॉल फुलर लेनचा होता विनायकसाठी परंतु त्या बॉलला योग्य एलिव्हेशन नाही देता आलं आणि त्यावेळेला आपण पाहतायत मिड ऑफला फलंदाज इथे विनायक भोईर स्वस्तात बाद आणि अपेक्षित नव्हतं डगआउटमध्ये अर्नाळ्या संघाच्या परंतु आता ते झालंय. नवीन फलंदाज दाखल झाले जयेश घरत प्रशांत घरत. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता एका बाजूला प्रशांत घरत खूप मोठं नाव. जयेश घरत देखील अर्नाळ्या संघासाठी एक महत्वाचे फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आत. चांगला स्टार्ट दिलाय भूमीतनं MS11 दांडी धाकटी MS11 डहाणू संघानं सुंदर कामगिरी केले. विनायक भोईरला स्वस्तात बाद केले. जयेशला यावं लागतंय प्रशांतच्या सोबतीने या ठिकाणी साईच्या अर्नाला संघाला साथ देण्यासाठी. भूमीची जी गोलंदाजी आहे ती मात्र या ठिकाणी मुरबा संघनायक आपल्या संघनायकांना विनंती असेल आपण आयोजकांना येऊन भेटायचंय. मुरबा संघाचे संघनायक लेफ्ट हँड बॅटर बाद झाले. संघनायकांना सांगितलं की इथे लेफ्ट हँडर बॅटर मला हवा आहे आणि प्रमोट केले. आपण बघतायत न्यू बॅटर भूमी समोर आहे. ऑप्शनच्या भरपूर चांगली पिचिंग आपल्याला बघायला मिळते. एक लेंथ लाईन पकडून जेव्हा तुम्ही गोलंदाजी करतात आणि नवीन फलंदाज तुमच्या समोर असेल आणि तुम्हाला अगोदरच्या चेंडूवरती एक ब्रेक थ्रू मिळाला असेल, आत्मविश्वास तुमच्याकडे मिळालाय,
चुकी होणार नाही याच्याकडे दक्षता घेतले गोलंदाजानं. आणखीन एक डॉट बॉल. चांगला डॉट बॉल, जिथे मागच्याच बॉलवरती एक मोठी विकेट, जिथे विनायक भोईर यांना तुम्ही बाद केलंय ना, त्या अनुषंगाने तुमच्याकडे एक वेगळा कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि तदनंतरचा बॉल जयेशसाठी अगदी शरीरापासून दूर ठेवला. सबमरिंग डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. भूमित राऊंड स्टम्प्स. यावेळेला थोडेसे दिशाहीन गोलंदाजी भरकटले आणि यावेळेला अजित सर वाईट बॉल आलाय. असं भरकटण्याचं कारण तुम्ही मोमेंट बघितले असेल, न्यूमॅन च्या पायाचं फुटवर्क ते थोडेसे सफल झाले. गोलंदाजाचा जो इंटेंट होता की मला कुठे पिचिंग करायचंय, मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली आणि वाईट बॉल आलाय. अगदी योग्य पद्धतीने तुम्ही विश्लेषण केलं. त्या व्हाईट बॉलच्या मागचं कारण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडलं. यावेळेला पुन्हा एकदा जयेश घरत आहेत आणि भूमित पुढील बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. 3 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला अगदी सन्मान द्यायचा होता बॉलला. बॉल पडल्यानंतर जास्त वेगानं पास झाला आणि तदनंतर तो बॉल थोडासा कठीणच राहिला. बाहेरच्या बाजूने थोडे कट देखील झाला. चांगली गोलंदाजी भूमितची पहिल्या षटकात. थोडेसे तयार होते या ठिकाणी, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. भूमितने ज्यावेळेला फिंगर रोल केले, चेंडू पडल्यानंतर थोडासा मध्ये आला, बचावात्मक भूमिकेला गेले आणि तिथून डॉट बॉल आलाय. निश्चित स्वरूपात खूप चांगली गोलंदाजी. इथे जर आपण तपासून पाहिलं तर भूमित पुन्हा एकदा तयार होतील राऊंड स्टम्प्सनं. यावेळेला जयेशचा फटका फसला, परंतु आता पॉवर प्लेचं षटक चालू आहे. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं मागे गेले होते बॉलच्या मागे, परंतु तदनंतर जर तपासून पाहिलं तर 2 रन सहज रीतीने परिपूर्ण होत आहेत. जयेश आणि प्रशांत यांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू असताना 5 बॉलचा खेळ झालाय आणि त्यामागे धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 4 धावा. धावे स्कोर कार्ड वरती 4 आणि 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अधिराज्य गाजवले गोलंदाजानं. प्रामुख्याने मी फ्रंटलाईन गोलंदाज काय, मला MS11 डहाणू संघ का गोलंदाजी देतोय, लेंथ लाईनला मेंटेन करतोय. फलंदाज कुठलाही असो, मी मात्र लेंथ अँड लाईन पिक करेन, ती मेंटेन करेन, अनुशासन आणि एक्युरेसी दाखवेन. भूमित यांची गोलंदाजी. पुढचा चेंडू. याही वेळेला तोच प्रयत्न होता जयेश यांचा आणि डॉमिनेट झालेला आहे. जसं मागच्या वेळेला मी म्हटलं, तयार होते, स्लॉटमध्ये आला, चेंडूला उडवायचा आहे, चेंडू थोडासा मागे राहिला, टर्न झाला आणि डॉमिनेट झाल्यात. चांगली गोलंदाजी. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जयेशसाठी मागचं षटक भूमितचं थोडंसं कठीणच राहिलं. कर्दन काढ राहिले भूमित. आता दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात गोलंदाजी ट्रॅकवरती MS डहाणू या संघाकडनं नितीन आलेत. आता नितीन कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. भूमितनं पहिल्या षटकाची जबाबदारी होती, योग्य रीतीनं सांभाळली. आता नितीन आलेत दुसऱ्या षटकात. पॉवर प्लेचं षटक, परंतु आता स्ट्रायकिंग एंडला प्रशांत करत आहेत. मागच्या षटकात खूप वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिले. या वेळेला दुसऱ्या षटकात प्रारंभ ते करतील, काय होईल हेही तेवढंच महत्वाचं आहे. मागच्या षटकामध्ये 5 चेंडू ते नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिले आणि त्याचा फायदा गोलंदाज घेईल की इथे प्रशांत आपला इंटेंट दाखवेल, हाही महत्वाचा इकडे मुद्दा आहे. बघूया, नितीन आल्यात गोलंदाजी ट्रॅकवर. महत्वाचा स्टार्ट असेल या षटकाचा. पहिले 2-3 चेंडू तयार होताना नितीन, समोर येतो प्रशांत. यावेळेला चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉपला, स्टे लॉगला होता. स्कोर कार्ड वरती एक्स्ट्राच्या रूपानं 4 धावा येत आहेत आणि मोमेंटम थोडंसं आता साईच्या अर्नाला संघाकडे टर्न होत आहे. गोलंदाज थोडासा भरकटलाय. समोर एक चांगला आक्रमक बॅटर आहे आणि डाऊन द लेग सम चेंडू हाताळला गेल्यानंतर 5 धावा येत आहेत. मग इथे जर आपण बघितलं उत्कर्ष, तर प्रशांतसाठी आता थोडासा वेळ दिलाय गोलंदाजानं. निश्चित स्वरूपात ज्या वेळेला आपण पाहतायत पहिल्या षटकात खूप चांगलं क्रिकेट चालू होतं. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल तो वाईट +4. यष्टीरक्षकाला देखील तो बॉल आवाक्याच्या बाहेरचा राहिला. पुन्हा एकदा नितीनला एक चांगली सुरुवात करावी लागेल. मागच्या बॉलवरती काय झालं याला महत्त्व देऊन नाही चालणार. पुढे काय आहे त्यासमोर तुम्हाला याही वेळेला पंचांचे इथे आपण पाहतात दोन्ही हात आलेच समांतर आणि ज्या अनुषंगानं प्रशांत गरजचं ते थोडंसं दडपण असावं का, हाही प्रश्न एक मनामध्ये असेल गोलंदाजाच्या. पहिलं षटक भूमितने हाताळलंय आणि गोलंदाज मात्र नितीन यावेळेला थोड्याशा चुका करतोय. कारण प्रशांत सारखा फलंदाज जर मोमेंटम त्याच्याकडे शिफ्ट झालं तो काय करू शकतो हे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला माहित आहे की प्रशांत जर फॉर्म मध्ये आला, रोखणं कठीण असतं या फलंदाजाला. पुढचा चेंडू. आणि मी म्हटलं होतं या फलंदाजाला मोमेंटम मिळाला तर मात्र इथे धावांचा पाऊस पडेल. इज नो डाऊट. पुल्ला बनवतायत, सक्सेसफुल येत आहेत अर्धा डझन धावा एसटीचे. थँक्यू सो मच. खूप चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. अगदी शॉर्ट बॉलचा वापर गोलंदाज नितीनने केला आणि त्या शॉर्ट बॉलवरती अक्षरशः तुटून पडले.
पुलचा फटका सक्सेसफुल केला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरनं त्या बॉलला पाठवलं लांबच लांब, आणि जो अत्यंत महत्वाचा असा फटका षटकार आपल्याला बघायला मिळाला. मी मगाशी म्हटलं होतं की यावेळेला नितीनला भूमीच्या पावलावरती पाऊल ठेवायचं आहे. एक्स्ट्रा धावा गेल्या, वेळ प्रशांतकडे आहे आणि वेळ जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा तुम्ही चांगला खेळ खेळतात, तेच इथे बघायला मिळते. या वेळेला आपण बघतोय ऑन साईडला खेळताय, तितकासा प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु जसं मी मगाशी म्हटलंय की वेळ आहे त्यांच्याकडे. एक्स्ट्राच्या 5 षटकार आणि 1 सिंगल, 12 धावा आलेले आहेत. तर इथून प्रशांत ची जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते मात्र प्रशांत नक्कीच दाखवेल. निश्चित स्वरूपात धावसंख्या फलकावरती 16 आहेत. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत या षटकात, तो म्हणजेच 2 बॉल, इथून 4 बॉल आहेत. प्रशांत घरत कुठल्या पद्धतीने खेळ करतील साईद चारनाळा या संघाचे अगदी महत्वाचे फलंदाज. या वेळेला आपण पाहतायत कट केल्या बॉलला, बॉल चाललाय गलीमधनं निघून, स्लाइस करत असताना बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय, चौकार. 4. मुरबा संघाचे संघनायक. दरम्यान धावा स्कोर कार्ड वरती 20 धावा. प्रशांत स्लाइस करता चेंडूला, बिहाइंड विकेट, चौकार आलाय. फॉलिंग स्वीप सिग्नेचर शॉट आहे यांचा. आणि सध्याचा आधुनिक क्रिकेट आपण बघताय, बिहाइंड विकेट, फॉलिंग स्वीप असेल, स्विच हिट असेल, हे प्रामुख्याने अनेक बॅटर करताना आपण बघतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 4 चेंडू झालेले आहेत, 20 धावा आहेत. बघूया या ठिकाणी जयेश सांगतायत प्रशांतला कशा पद्धतीने नितीन यांना तुम्ही सामोरं जाल. 20 धावा झाल्यात, स्टार्ट चांगला, मॅच बॅलन्स मध्ये उभा आहे उत्कर्ष. निश्चित स्वरूपात मॅच बॅलन्स मध्ये आहे. इथून एक विकेट देखील मिळाली ती विनायक भोईरची, परंतु हे षटक जे होतं ना ते थोडंसं बॅटिंग टीमकडे जास्त मोमेंटम शिफ्ट करणार राहिलं, कारण प्रशांत घरतची बॅटिंग चांगली राहिली. पुढचा बॉल, यावेळेला प्रशांत घरतनं पुन्हा एकदा बॉलला खेळलंय, बॉल मिड विकेटला क्लिअर होईल, बिटवीन द गॅप बॉलला खेळलं, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, एबी चषकाचा देखणा 4, चौकार. थँक्यू. सुंदर कॅमेरा वर्क बघायला मिळते. प्रत्येक चेंडू फॉलो करत आहेत आमचे कॅमेरामॅन, आणि युट्यूबच्या माध्यमातून किंवा स्क्रीनवरती जे आपण मॅच बघतो त्याच्यामध्ये रंग भरतायत कॅमेरामॅन, त्यासाठी त्यांचंही कौतुक होईल. प्रिन्स मूवी यांचे सर्व कॅमेरामॅनचं. पुढचा चेंडू याही वेळेला आपण बघताय थोडासा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि प्रॉपर टायमिंग, मनगटी शॉट आपल्याला बघायला मिळतोय. चेंडूला एक्झिक्यूट करताय सरळ कव्हर्स मधनं. आणखीन एक दर्जेदार 4, चौकार. 28 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. प्रशांत इथे रंगात येताना दिसतोय. चार षटकात 24 म्हणजेच धावांचा जो आलेख होता तो भरपूर उंचावला. अगदी आपण पाहतायत खऱ्या अर्थानं पहिल्या षटकात इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली होती भूमीची. दुसऱ्या षटकात नितीन आले आणि नितीन यांच्या विपक्षात हाणामारी स्वीकारली प्रशांत घरतनं. जयेश मागच्या षटकात स्ट्रायकिंग एंडला नाहीच आले, जिथे आपण पाहतात प्रशांत घरतनं खूप चांगला खेळ केला. आता पुन्हा एकदा पहिल्या षटकात भूमीतनं निश्चित स्वरूपात थोडासा कठीण काळ आणला होता जयेश समोर. आता भूमीत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. भूमीतला आता तीच लेंथ लाईन मेंटेन करायचे. थोडंसं स्कोर कार्ड एक्सपेन्सिव्ह षटक गेले, परंतु भूमीने जर कमबॅकिंग इथे केली, मॅच पुनश जिथून स्टार्ट झाला होता तिथे येईल. त्यासाठी भूमीचे 6 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. नुकताच फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण बघतायत रिलीज झाल्यात. 38 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक सजवले जात आहेत, आणि तिथून जर आपण बघितलं तर एक संधी आहे गोलंदाजालाही आणि फलंदाजाच्या अगेन्स्ट थोडंसं जी लेंथ इन लाईन आहे ती आणखीन परफेक्ट ठेवण्याची. चला लवकर फील्ड अरेंज करा प्लीज, एक्स्ट्रा टाइम नको आहे. भूमीत आलेत षटक क्रमांक 3 मध्ये. संघासाठी ते तिसरं आहे आणि वैयक्तिक त्यांचं दुसरं आहे. एबी चषकाची तिसरी रजनी. तिसऱ्या रजनीमध्ये
आपण एक गाव एक संघ पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये आपण पाहू शकाल. एक सुंदर लढती चालू आहेत. एका बाजूला साई चारनाळा आणि MS11 डहाणू. जयेश घरत जो सुरुवातीचा काळ होता ना भूमित यांच्या समोर त्यांचा, तो आता देखील अजित सर तेच चाललंय. आता त्यांना बॅटवरती बॉल घेऊन स्ट्रायकिंग अँड रोटेट करणं गरजेचं राहील. नाही, इथून त्यांचा जो गेम प्लॅनिंग असेल, मग ती स्ट्राईक रोटेट करणं किंवा मोठे शॉट खेळणं, याच्यावरती या मॅचचा जो प्रवास आहे की कोण किती दूर आहे एक चांगल्या टार्गेटपासनं, ते मात्र बघायला मिळेल. चांगल्या भूमीतनं स्टार्ट दिले, प्रभावित करतायत. पहिल्या षटकामध्ये 4, त्याच्यानंतर डॉट बॉल. हे सांगतायत भूमीत की भलेही दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत, परंतु मी माझा जो कॉन्सन्ट्रेशन आहे, माझं फोकस आहे लेंथ लाईनकडे, त्याच्यामध्ये मी परफेक्शन आणेन आणखीन आणि चांगले चेंडू हाताळेन. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल अतिशय सुंदर. जयेशसाठी तो अनप्लेबल राहिला, ज्यामध्ये उसळी चांगली, वेग चांगला. पुढचा बॉल खोलवर टप्पाचा बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलेत, बॉलला फील्ड करतील आणि सिंगल देखील मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच आतापर्यंत 29 रन. आता चांगलं बॅटल रंगणार आहे. 8 चेंडू आणि 5 धावा. त्याच्यानंतर प्रशांत यांचा वैयक्तिक स्कोर आपल्याला बघायला मिळतोय 6 चेंडू आणि 19. म्हणजे एका बाजूने जो बॅटर रिदम मध्ये आहे, मोमेंटम त्याच्याकडे आहे, दुसऱ्याकडे गोलंदाजी एक्युरेसी आहे. तर हे बॅटल सर्वांच्या नजरा घेतील. इथून प्रशांत यांचा इंटेंट काय असेल, एक परफेक्ट गोलंदाजीच्या अगेन्स्ट हात खोलावे की सिंगल डबल घेऊन नॉनस्टॉक इन कडे जावं, ह्यावरून या मॅचचा जो पुढचा प्रवास आहे तो आपल्या नजरेसमोर येईल. भूमीत तयार होतात. राईट टर्म ऑफ द विकेट. प्रशांत सांगतायत लेंथ लाईन त्याच्याकडे असली चालेल, मी मात्र माझी आक्रमकता कायम ठेवेन. आणि फेकताय, ठोकताय षटकार गोलंदाजाच्या डोक्यावरनं. स्टँड अँड डिलिव्हर्ड, डिपॉझिट केलाय 6 धावांसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. मुरबा संघ, तिसरा कॉल तुमच्यासाठी आहे. संघनायक प्लीज आयोजकांना येऊन भेटायचं आहे. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोचते 35. प्रशांत इज ऑन अ फायर. एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसंट बॅटिंग करतायत आणि संघाला एका चांगल्या दिशेने घेऊन जात आहेत. ISPL मी टुर्नामेंट का खेळला, टेनिस क्रिकेट विश्वातील दर्जेदार टुर्नामेंटमध्ये माझा सहभाग का होता, कारण माझ्याकडे टॅलेंट आहे. कुठल्याही क्षणी मी मात्र बॅकफुटला जाणार नाही. माझा इरादा पक्का आहे. स्लॉटमध्ये आला चेंडू, मी मात्र ठोकणार षटकार. चांगली फलंदाजी. ज्या पद्धतीने तुम्ही त्यांचं विश्लेषण केलं, त्या पद्धतीचे खेळाडू आहेत, त्या दाटणीचे फलंदाज आहेत प्रशांत घरत, ज्यांनी खऱ्या अर्थानं बॅट फ्लो, अगदी बॅट स्विंग जो आहे तो खूप जोरानं असतो त्यांचा. बॉल जर फुलर लेनचा राहिला तर मग मैदान कितीही मोठं असू दे, कुठल्याही मैदानात षटकार ठोकण्याची ॲबिलिटी राखतात असे प्रशांत घरत. मैदानाच्या आतमध्ये सध्या इनफॉर्म बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग AB चषकामध्ये. पुढचा बॉल भूमित यांचा. यावेळेला पुन्हा एकदा कट केलाय बॉलला. बॉल चाललाय वेगानं, खूप चांगलं. मागच्या बॉलवरती ताकद, यावेळेला नजाकत. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, चौकार. थँक्यू. इथे मात्र प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रे पर एक ही नाम आहे प्रशांत घरत. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले 39. भूमीच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. भूमीत कमबॅक करेल का, तर या ठिकाणी मात्र आपण बघतायत पुनश्च चेंडूला खेळायचं होतं कव्हर्सला. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. इथे कव्हर आहे, बॅकअप मिळतोय. धावसंख्या 1 ने 40 वर पोहोचले. तिसरं षटक आणि शेवटचा चेंडू शेष आहे. शेवटचा बॉल बाकी आणि प्रशांत घरत खूप चांगलं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जयेश कडून देखील तो खेळ ते बघतात, परंतु जयेश थोडेसे शांतच दिसलेत. हरकत नाही, परंतु एका बाजूनं एका एंडनं धावा येतात त्या प्रशांत घरतच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 वरती. आणि खऱ्या अर्थानं आता शेवटचा बॉल आहे या षटकामधला भूमित यांचा. हाफ ट्रॅकरचा बॉल. थोडंसं जे स्ट्रगल चालू होतं ना पहिल्या बॉलपासून, ज्यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आले होते, तो स्ट्रगल आता इथे संपवतात. आणि खऱ्या अर्थानं बाद होत असताना जयेश घरत बॅक टू दी डगआउट. बिग लॉस फॉर बॅटिंग साईड. साईड चारणारा संघाचा जयेश घरत इथे बाद होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये एंट्री होते विघ्नेश साखळतोडे, हाही दिग्गज क्रिकेटपटू. आणि त्याचं इथे आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये पदार्पण होत असताना. त्यावेळेला भूमीतनं एक षटकार चौकार. याच्यानंतर मॅच आपण बघणार आहोत वैभव स्मृती दांडी विपक्ष ध्रुव 11 सातपाटी. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत.
दोन्ही संघाला हा ऑफिशियल कॉल असेल याची आपण नोंद घ्या. जशी मॅच पहिला हाफ संपेल दोन्ही संघाच्या संघानं एकानं विकेटकडे जायचं टॉस करण्यासाठी. आता काशीनाथ कोणाला बोल काशीनाथ माच्छे आहेत. अनुभवाचा भंडार आहे हा, असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे भरपूर चांगली क्षमता आहे, एक्युरेसी परफेक्ट आहे. काशीनाथनं जर आपला क्लास दाखवला, अनेक वर्ष ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती आपलं अधिराज्य गाजवलंय असा लेजंड खेळाडू आहे. प्रचंड अनुभवाचा साठा आहे आणि त्याची गोलंदाजी एका बाजूने युवा सळसळतं रक्त यांच्यातलं बॅटल नेत्रदीपक ठरणार आहे. निश्चित स्वरूपात चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. एका बाजूला खूप जास्त एक्सपिरियन्स घेऊन आलेले खेळाडू काशीनाथ, त्यांच्या विपक्षात उभा आहे तो म्हणजेच प्रशांत घेरत, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक दिग्गज सितारा. पुढचा बॉल, पहिलाच बॉलला कट केलंय, बिटवीन द गॅप बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पलीकडे. एका बाजूला अनुभव जरूर असेल. प्रशांत घरत सांगतात माझ्याकडे देखील चांगले फटके आहेत, तुमच्या बॉलमध्ये कमी नव्हती, परंतु प्रशांत घरतनं त्या बॉलला खूप चांगलं योगदान दिलं आणि त्या बॉलवरती 4 शॉट. जबरदस्त शॉट सिलेक्शन. फलंदाज कधी चांगला फलंदाज बनतो, तुमचा सेटअप चांगला आहे, तुमचा टान्स चांगला आहे, तुम्ही चांगलं डिफेन्स करतात, शॉट सिलेक्शन तुमच्याकडे चांगलं आहे. ह्या वस्तू जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही चांगले फलंदाज होतात. पॉपिन क्रीजचा परफेक्ट वापर आहे आणि कट केला चेंडूला 4 धावा. पुढचा चेंडू काशीनाथ तयार होताना इथे फुलटॉस यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फुल केलाय आणि पाठवलाय पॉवरफुल खेळताना डाऊन द ग्राउंड. चेंडू षटकार, ए बी षटकार एसटीचे. खूप सुंदर पद्धतीनं डॉल्बी सिस्टम आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते या षटकाराच्या सहाय्याने. 50 धावा प्रशांत घेरत. पुन्हा एकदा या वेळेला आपण पाहतात बॉल चांगला शफल झाले, भरपूर शफल झाले आणि तदनंतर पंचांकडे वाईटची मागणी करतात पंच सांगतात ना मुन्नाना. हा बॉल नाही वाईट मिळणार. डॉट बॉल आलाय, एक चौकार एक षटकार, तदनंतरचा डॉट बॉल. काशीनाथ यांचा कमबॅक बघायला मिळतोय. अजित सर नक्कीच कमबॅकिंग साठी ओळखले जात आहेत. प्रशांत ची बॅटिंग भरपूर चांगली आहे, मोमेंटम चांगला आहे. काशीनाथ मात्र आपल्या लयच्या शोधात आहे. डॉट बॉल आलाय, पुढच्या चेंडूवरती काय अल्टी पलटी करण्याचा प्रयत्न, फॅन्सी शॉट. हा कधी कधी आबाद करतो तर तुम्हाला कधी कधी बर्बाद करतो. फलंदाज बाद, ओयूटी गॉन. थँक यू. फक्त एक डॉट बॉल गेला आणि तिथे थोडंसं प्रेशर बॅटिंग टीम कडे कन्वर्ट झाला प्रशांत कडे आणि त्याला रिलीज करण्याच्या प्रयत्नामध्ये इथून मात्र सरळ बॅटने धावा येत होत्या. चांगले षटकार खेळत होते, कुठेतरी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. 40 धावा बनवत्या. टाळ्यांचा गजर करायचा आहे प्रशांतसाठी आणि एक चेंडू डॉट. काय करू शकतोय तुम्ही बघितलं असेल. अगदी बरोबर. डॉट बॉल नंतर मग विचार विनिमय करावे लागले. रिव्हर्स स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, त्यावेळेला काशीनाथ यांनी फर्निचर डिस्ट्रॉय केले. नवीन फलंदाज विकास दाखल झालेत आणि यावेळेला आपण पाहतायत विकास मैदानाच्या आतमध्ये. अजित सर याही षटकात अजून 2 बॉल आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी. एक षटकार एक चौकार घेतल्यानंतर देखील आपण पाहतायत काशीनाथ यांनी पुनरागमन केलं या षटकामध्ये. मी मगाशीच म्हटलं होतं काशीनाथ प्रचंड अनुभव आहे. गेली अनेक वर्ष, अनेक दशकं म्हटलं तरी चालेल, 3-4 दशकं खूप चांगली गोलंदाजी करताना प्रशांत आपल्याला काशीनाथ माच्छी बघायला मिळतात. चांगलं कमबॅकिंग केलंय. बघूया पुढचा चेंडू. इथून प्रशांत नंतर मात्र दुसऱ्या फलंदाजांना थोडंसं रोखून ठेवण्याची क्षमता काशीनाथकडे दाखवून दिले. सलग 3 डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 50 रन. इथे आपण पाहू शकाल 50 ऑन दी स्कोर कार्ड. प्रशांत घरत बाद झालेत आणि इथून उर्वरित आता 7 बॉल आहेत. 7 बॉलमध्ये प्रशांत घरतचा संघ साईज चरणारा सांगेल की आम्हाला 65 पर्यंत पोहोचायचं आहे, परंतु आता डहाणू संघ सांगेल की 60च्या आतमध्ये कसं यांना बांधता येईल हाही त्यांचा प्रयत्न राहील. काशीने त्यांच्या षटकातला अगदी शेवटचा बॉल. या वेळेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत बॉल सीमा रेषेच्या बाहेर आला. एबी चषकाचा देखणा 6. अप्रतिम चेंडू हाताळत होते, कुठेतरी पॅड आणि बॅड मध्ये चेंडू हाताळला आणि पनिशमेंट बघायला मिळते. ऑफसाईड ऑप्शन पिचिंग खूप चांगली होती. या वेळेला मनात आलं चेंडू हा स्टँड मध्ये टाकायचा आहे आणि तिथे फसले गेल्यात. षटकार आलाय. गुड शॉट, एक्सलंट स्टार्ट. अब तक 56 स्कोर कार्डवर.
थँक्यू न्यूमन. युवराज येत आहेत. गोलंदाज युवराज तयार. पहिल्याच बॉलवरती विघ्नेश साखळतोडे यांनी बॉलला खेळलंय. चेंडू मात्र तिथे क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतात परंतु बॉल नाही थांबणार. विघ्नेश साखळतोडे हेही फलंदाज सध्या ऑल इंडिया आयकॉनच्या स्पर्धा तेही खेळत असतात आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये अर्नाळ्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे. प्रशांत घरत नंतर अनेक खेळाडू तयार होत चाललेत या मैदानामध्ये. विघ्नेश सांगत असतील आम्ही साखल तोडे आहेत, तुमची स्ट्रॅटेजी तोडायला आम्हाला किती वेळ लागेल. आणि याला चौकार. धावसंख्या 6-0 60 वर पोहोचले. 60 चांगला. युवराज हा एक युवा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. एक बघूया समेची बाजू आहे, कमबॅकिंग करतील की नाही. आणि भरपूर शॉर्ट बॉल. आखूट टप्प्याचा चेंडू. पुल सक्सेसफुल. चेंडू डिपॉझिट होतोय. 6 धावांसाठी S9 पाडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत अमर पाटील आम्हाला दर्शवत आहेत की 66 धावा धावफलकावरती. अजित सर इथून येणाऱ्या काळात तुमच्याकडे बॉल आहेत ते म्हणजे 4, म्हणजे आता 66 झालेत. अर्नाळ्या संघाच्या अपेक्षा आता 70 पर्यंत नसतील, त्याहून ते जास्त करण्याचा प्रयत्न करतील. विघ्नेशने दाखवून दिले यावेळेला मात्र मी रिदम मध्ये. आता थोडंसं प्रेशर युवराजकडे. 4 चेंडू हाताळायचे आहेत आणि इथून विघ्नेशचा जो इंटेंट आहे क्लिअर केलाय की भाई बडे शॉट केलेंगे हम. तेच बघायला मिळते. फटका फसलाय. फलंदाज होत आहेत. सातपाडी आणि वैभव स्मृती दांडी यांच्यातला एक महत्वाचा टॉस होईल मुख्य खेळपट्टीवरती.
तर टॉस केलं जाईल. तर आपण टॉस करतोय. चॉईस दिली जाईल. तर सातपाटी ध्रुव 11 संघाचा कॉल असेल. उदयजी पुरंदरे सरांच्या शुभ असते या ठिकाणी कॉइन स्पिन होतोय. हेड इज कॉल आणि बघूया येतो या ठिकाणी हेड. टॉस जिंकलाय ध्रुव 11 सातपाटी संघ. काय असेल आपला निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. आणि तोच प्रश्न तुम्हाला असेल. सध्याचा हंगाम तुम्ही गाजवतायत, काय म्हणाल इथे दाखल झाल्यानंतर? नक्कीच या मैदानावर खेळण्याची एक मजा वेगळी असते, कारण एवढी मोठी टुर्नामेंट असते. कारण आपल्या भागात अशा मोठ्या टुर्नामेंट होत नाहीत. एक वेगळा प्रेशर असतो या खेळपट्टीवर खेळायला. आम्ही मागच्या वर्षी सुद्धा खेळलो होते, मात्र पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर गेले होते एवढे चांगल्या टचमध्ये असून. तर यावेळी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि ओपोनेंट टीमच्या अगेन्स्ट किती मॅच झाल्यात यंदाच्या वर्षामध्ये? झाल्या 3-4 मॅच झाले असते. मॅच रंगलेले आहेत. हो, शेवटपर्यंत गेलेले. टॉस हरला तर टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतलं असतो. आणि प्रथम जो आपण टॉस झाला इथून जो लुक आपल्याला बघायला मिळतो, कसं वर्णन कराल आपण? वर्णन तर एकदम चांगलं आणि सुंदर दिसते आणि खेळायला पण इकडे मजा येते. किती धावा एक चांगली मॅच होऊ शकते? धावा तर होतील 60-65. सो बेस्ट ऑफ लक. ध्रुव 11 सातपाटी won the toss and elected ball first. वळी आपण मॅच कडे. टार्गेट सेट केले इथे अमर पाटील. 78. का म्हणाला दीपेशजी या मॅच बद्दल? खूप चांगले बॅटिंग बघायला मिळाले, खास करून साई चारनाळा या संघाच्या माध्यमातून. आणि MS-11 डहाणू जर जिंकायचं असेल तर पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत ते हल्ला बोल करावाच लागेल. पहिलं चेंडू ऑन साईडला सजवला गेलाय. मिड विकेट परिक्षेत्रातला क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. विघ्नेश साखळतोडे यांना पण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. श्री गणेश झालाय धाव फलकाचा. ज्या प्रकारे लेट 1990 मध्ये सनत जयसूर्या पॉवर प्ले मध्ये प्रचंड धावा कुठून काढायचा, ती भूमिका आज MS-11 डहाणू या संघाला अदा करावी लागेल जर या मॅच मध्ये एक चांगलं आव्हान निर्माण करायचं असेल. चितीन ऑन स्ट्राईक. 78 चं टार्गेट आहे. टार्गेट एक स्टीप टार्गेट आपण बघतायत. क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जाईल पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम शॉट सिलेक्शन मिडॉनला खेळतायत आणि चेंडू सीमा रेषेच्या पार गेलाय. फिल्डिंग हवी होती इथे. धावसंख्या 4 ने पुढे जाते
आणि पोहोचले ती 5 वर. 5 धावा स्कोर कार्ड वरती. 78चा पाठलाग करताना थोडासा सूर गवसतोय या ठिकाणी. बॅट्समन आपण बघतायत जितेन माची. 5 अंकावरती धावफलक. ग्राउंड शॉट होता आणि समोरच्या दिशेने सौरव गांगुली कॉपी बुक स्टाईलमध्ये जितेन माचीने चौकार खेचलाय, परंतु या चौकारांमध्ये सातत्य महत्वपूर्ण आहे या मॅचमध्ये. लॉफ्ट करायचं होतं, यष्टीरक्षकाच्या उंचळीला स्पर्श करून गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि खूप चांगली साथ मिळाली. पहिला धक्का लागलाय MS11 डहाणू या टीमला. फर्स्ट विकेट बॅक टू दी पॅव्हेलियन. कॉन थोडीशी घाई करा. प्लॅनिंग तयार ठेवा. आपण बाद होणारा फलंदाज 30 यार्ड क्रॉस करण्याच्या अगोदर नवीन फलंदाज इन झाला पाहिजे याची आपण नोंद घ्या. नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. जावेद. इथून थोडंसं प्रेशर आहे. 78चं टार्गेटचा पाठलाग करायचा. पहिल्या आणि दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा. मोमेंटम बॅटिंग टीमकडे लढण्याची प्रेरणा, जिद्द, चिकाटी सर्व काही मिळून देईल. अन्यथा मात्र पॉवर प्लेमध्ये कमी धावा झाल्या इथून मात्र मोराल डाऊन होईल. ॲब्सोल्युटली. म्हणूनच पहिले 12 चेंडू खूपच महत्त्वपूर्ण आहे. म्हणतात ना की शांततेच्या काळात जर तुम्ही घाम गाळलात तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. आणि पहिले जे 12 चेंडू आहेत तो शांततेचा काळ आहे MS11 डहाणू या टीमकरिता. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. फक्त हे बोलून किंवा ऐकून चालणार नाही, तर ते मैदानामध्ये प्रात्यक्षिक स्वरूपात करावं लागेल. जावेद आलाय न्यू बॅटर. बॅटिंग स्टान्सवर बॉलर तयार. अमित तांडेल पुढील चेंडू घेऊन. पुढचा चेंडू त्यावेळेला फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट झाले. मी तर म्हणेन पहिली 2 षटक आहे तो शांतता भंग करण्याचा टायमिंग आहे. कारण 78चं टार्गेट आहे. इथून जर तुम्ही शांत राहिलात प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती थोडासा जास्त प्रेशर टाकेल. 2 षटकामध्ये धावा आल्या, तुम्ही सांगणार आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. आणि ते दाखवून देण्यासाठी पॉवर प्ले भरपूर महत्वाचा आहे. कुलवर टप्प्याचा हा देखील चेंडू 50 क्षेत्ररक्षण आहे. डॉट बॉल त्या ठिकाणी प्रेझेंट करण्यात आलेला आहे. खूप सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकातील अधिकृत 5 चेंडू फेकून झालेले आहेत आणि उच्च हातोटीने सराईत गोलंदाजी. अमित तांडेल अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. सुपर बॉलिंग. येथे मात्र फटका फसलाय आणि सिलिमिडॉन परिक्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल साधा सोपा झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. बोईर यांच्याकरिता खूपच सुलभ असा झेल होता. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर पूर्णपणे आपल्या नावे केलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या साईच्या अर्नाळा या टीमने ओनली 6 रन्स 6 धावा फलकावर. येथून येणारे चेंडू शिल्लक आहे 24 आणि त्या 24 चेंडूंमध्ये जर जिंकायचं असेल तर तब्बल 72 धावा करायच्या आहेत. म्हणजेच प्रति चेंडू गणिक 3 धावांची सरासरी कायम राखावी लागेल. प्रथम बॅटिंग करताना साईच्या अर्नाळा संघ 4 धावा होत्या. त्यानंतर त्यांनी बदललेला गेर केलेली दाखवलेली आक्रमकता 78 वरती घेऊन गेली. म्हणजेच याचा अर्थ आहे समोरचा संघ करू शकतो तर आपण का नाही. हा जर प्रयत्न इथे झाला तर मॅच आणखीन एका चांगल्या दिशेने जाऊ शकते. नक्कीच. क्रिकेट हा खेळ मानसिकतेचाच आहे. परंतु नेहमीच म्हटलं जातं कि रणभूमि में लड़ने से पहले जीतने से पहले मनोभूमि में लढा भी जाता है और जीता भी जाता है. जो स्वतःला आतून जिंकतो तोच मैदानामध्ये जिंकतो आणि येथे ती भूमिका दर्शवावी लागेल. चांगला फटका आहे लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये. एक देखना नेत्र दीपक फटका सजवलाय जावेद या बॅटरने. चेंडू आउट ऑफ द पार्क. AB ग्रुप चषक षटकार. सेंटेन जावेदने क्लिअर केलाय. प्रयत्न आमचा सुरू आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न रत्न ईश्वराईपेक्षा श्रेष्ठ आहे आणि तो आम्ही इथे करणार. षटकार आलाय. इंटेंट क्लिअर आहे.
आप बना सकते, हम क्यों नहीं, 78 आपने बनाए, करारा जवाब हम भी देंगे. नक्कीच टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा, देश तसा वेश. इथे रचनात्मक फटका खेळण्यासाठी गेलाय आणि लगा तो आबाद नाही तो बर्बाद, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. जावेदने खूप चांगला षटकार खेचला होता या आधीच्या चेंडूवर, परंतु पुढील चेंडूवरती रचनात्मक फटका खेळण्याच्या टेम्पटेशन मध्ये, त्या मोहामध्ये तो बाद झालेला आहे. कुठेतरी एक्स्ट्रा आपण बघतायत, सरळ बॅटने जर तुमच्या धावा येत असेल, तुम्ही चांगलं चेंडूला रीड करत असाल तर शॉट इम्प्रोव्हायझेशन करण्याची गरज तुम्हाला नाहीये. गोलंदाजाला गोलंदाजीचा टप्पा बदलण्याची, इथे तुम्ही शॉट सिलेक्शन केलात, तुम्हीच फसलात आणि फलंदाज बाद. 12 धावा आहेत फलकावर. जावेदने थोड्याफार आशा जीवित केल्या, परंतु विघ्नेश साखळतोडे त्याने अगदीच क्षणार्धात पुनरागमन करून दाखवलं. इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. सुधारण्याला कधीच उशीर होत नसतो क्रिकेटच्या या परिपटलावर, आणि तेच विघ्नेश साखळतोडे यांनी प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये करून दाखवलेलं आहे. धावसंख्या तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ आणि निरामय अवस्थेत पाहायला मिळते केवळ 12 या अंकावर. सुनिमान युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ज्यावेळेला सूर मिळाला होता, गवसला होता, परंतु गोलंदाजाला चेंडू चेंज करायचा होता, तिथे फलंदाजानं शॉट बदलला आणि बाद झालेले. बघूया न्यूमान, युवराज आलेही आणि आपला शॉट सिलेक्शन खेळून दाखवलाही. आणखीन एक अप्रतिम शॉट सिलेक्शन लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, कॉर्नरच्या डोक्यावरनं आलाय. युवराजांच्या बॅटनं पुलला सक्सेसफुल बनवणारा हा एक अप्रतिम षटकार. इरादा इथे आहे युवराजांचा टफ फाईट करण्याचा. धावसंख्या 6 ने प्लाय झाली आणि पोहोचते ती तब्बल 18. यावेळेला ओव्हर द बॉल रेड, जबरदस्त बॅक टू बॅक काउंटर अटॅक आणि धावसंख्या 24 वर स्थिरावते. टाळ्यांचा गजर एका बाजूने, सेलिब्रेशन एका बाजूने, चिंता दुसऱ्या बाजूने आणि तिसऱ्या बाजूने नयन पाटीलचं सॉन्ग. स्टान्सवर सुपर बॅटिंग, जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेले आहेत. केवळ 2 चेंडूंचा सामना केलाय आणि 600च्या स्ट्राईक रेटने वैयक्तिक 12 या धावसंख्येवर ते बॅटिंग करतायत. खूपच चांगली या ठिकाणी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 24 विघ्नेश पुढील चेंडू घेऊन. हलकसं पुनरागमन जरूर विघ्नेशच्या माध्यमातून. गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. जी गती अपेक्षित केली फलंदाजाने त्यापेक्षा धीम्या गतीने चेंडू आला. डॉट बॉल आपण पाहतोय. शेवटचा चेंडू घेऊन विघ्नेश साखळतोडे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्या होत्या 6, परंतु दुसरं षटक महागडं आहे. वन्स अगेन ऑन साइडला गोइंग 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 अँड गॉन. दिल एक मंदिर तू एक मूरत है, क्या बताऊ युवराज साहब, ये स्ट्रोक कितनी खूबसूरत है. सिक्सर 6. सेकंड ओव्हरला 24 आल्या. इथे पहिल्या षटकामध्ये 6 आहेत आणि सेकंड ओव्हर मध्ये 24, एकंदरीत झाल्या 30. आता 18 चेंडू आणि इक्वेशन आहे इथे 48. मॅच इज ऑन. क्रुशियल मोमेंट है, तगड़ा मुकाबला है, बड़ा मुकाबला है. मैच अब रंग भरेगी. गेंद और बल्ले के कश्मकश में पूरा एंटरटेनमेंट, क्योंकि दोस्तों यहाँ पर एबी ट्रॉफी का एक चकदोजे चलता हुआ 2 बड़ी टीमों के बीच में, एमएस डानू और साइचा अर्नाला के बीच में पैसा वसूल मैच. नक्कीच आजच्या रजनीची जी शोकांतिका राहिलंय, वन वे ट्रॅफिक, ती कदाचित या मॅच मध्ये भरून निघेल. आणि येथे मात्र उत्कंठावर्धक, चित्ताकर्षक, चित्तवेधक, हृदयाचा ठाव घेणारा हा सामना सुरू झालाय. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा हव्या आहेत 48. एका बाजूने साई चारनाळा आणि त्यांच्या विपक्षामध्ये MS-11 डहाणू. काटे की टक्कर.
ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से, कशमकश मुकाबला. बॉलर तयार. सुंदर बॅटल मॅच इथून मात्र हृदयाचे ठोके वाढवणार. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज अमित तांडेल. पुढचा चेंडू घेऊन याही वेळेला स्वीट टाइमिंग, गोड आवाज. जमाना बड़ा खराब है, चलना जरा संभल कर. यहाँ हवा भी बिकती है गुब्बारों में डालकर. सच भी बिकता है, झूठ भी बिकता है, बिकती है कहानी. यहाँ दुनिया में 3 भाग है जल, पर बॉटल में बिकता है पानी. सिक्सर यश डिजे. तुम्ही कधी कुठे काहीही करू शकता आणि ते दाखवलंय. मॅच थोडीशी गरम झालंय. ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे, राज माच्छी आणि युवराज राजपूत यांचा जो मीटर आहे त्या मीटरमध्ये फक्त षटकारांनाच पसंती आहे. बघा, मागील 7 चेंडूंचा विचार जर आपण केला तर मागील 7 चेंडूंमध्ये 5 षटकार आलेले आहेत. क्या बात आहे. सॉलिड फिनॉमिनल बॅटिंग सुरू आहे. षटकारांची संततधार. गुड बॉल, चांगली कमबॅकिंग आहे, गरज आहे या ठिकाणी. डॉट बॉल आलाय, षटकार गेलाय, परंतु अमित तांडेल सांगतायत मी वापसी करणार आणि आलाय डॉट बॉल. खूप सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. 78 धावांच्या प्रत्युत्तरादाखल तोडीस तोड दिलेले आहे MS11 डहाणू या टीमने. वन्स अगेन अमित तांडेल पुढील चेंडू घेऊन. ओहो, विकेट विकेट विकेट. षटकारानंतर मात्र अमित तांडेल सांगतायत वापसी करणार, कारण माझं नाव अमित आहे, स्टार्ट चांगला दिलाय, माझा स्पेल मी तेवढाच ताकदीने फिनिश करणार. कॅल्क्युलेशन क्रिकेटच खेळत आलो. येथे MS11 डहाणू हा विचार करत असेल की आपल्याकडे 15 चेंडू आहेत आणि 15 चेंडूमध्ये आपल्याला 7 षटकार खेचायचे आहेत, कारण 15 चेंडू शेष आणि 42 धावांचं टार्गेट समोर. आणि इथून साईच्या अर्नाळा संघाचं प्लॅनिंग असेल. 15 चेंडू आहेत, आम्हाला कमीत कमीत धावामध्ये रोखण्यासाठी चांगल्या लेंथ लाईनला डॉट बॉल टाकायचे आहेत. बॅटल रंगणार, इज नोन आउट. अमित तांडेल यांची एक्युरेसी वापसी करते साईच्या अर्नाळा संघासाठी. पुढचा चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. षटकारानंतर 3 डॉट बॉल. मॅच मध्ये कलाटणी, मॅच मध्ये पलटवार, मॅच मध्ये सनस्पेस, मॅच मध्ये आकर्षण, एंटरटेनमेंटचा एक अप्रतिम खजाना. AB ट्रॉफी पर्व 4. खूप सुंदर पुनरागमन केलेलं आहे. येथे अमित तांडेलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर आपण पाहतोय सॉलिड बॉलिंग. लोअर फुल टॉस होता, तिथे स्वतःच्याच फॉलो थ्रूमध्ये पायांचा खूप चांगला वापर आणि इथे हळूवार पद्धतीने आपण पाहू शकाल केवळ सिंगल मिळते. 37 स्कोर कार्डवरती सजलेले आहेत. 41 धावांचं कडवट आव्हान अजून देखील समोर आणि स्ट्राईकवरती जो बॅटर आहे अर्थातच युवराज राजपूत, त्याच्याकडून खूप साऱ्या आशा आणि अपेक्षा जोपर्यंत तो मैदानावरती आहे MS11 डहाणू संघाच्या आशा ह्या पल्लवीत राहणार आहेत. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे युवराजसाठी. 41 बनवायचे 13 मध्ये. पुढचा चेंडू आणि इथे थोडस पोल करण्याचा प्रयत्न होता, तितकासा वर चेंडू आला नाही. सिंगल मिळेल. 20चा आस्किंग रन रेट आहे. 12 मध्ये 40 बनवायचे आहेत. 4थं षटक भरपूर महत्वाचं. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. एक्युरेट 12 आणि विजयासाठी 40 धावांचं टार्गेट समोर. अतिशय निर्णायक असं हे षटक राहणार आहे. अमित तांडेलने खूपच सुंदर गोलंदाजी केली. 12 चेंडू आणि 40 धावा. न खचता आणि न डगमगता तुम्हाला खेळावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. जर तुमची इच्छाशक्ती प्रकट असेल
तर तुम्ही पराभूत होऊ शकत नाही. म्हणतात ना की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही तर वाद बदलते. क्रिकेटच्या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत फक्त आणि फक्त जिंकण्याचीच ईर्ष्या ठेवा, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. आणि येथे स्ट्रगल करायचं आहे दोन्ही संघांना, कारण अजित सर स्ट्रगल केल्याशिवाय कुणाचंही नाव गुगलवरती येत नाही. 12 चेंडू शिल्लक आहेत, 40 धावांचं टार्गेट समोर. 12 चेंडू आणि 40ची गरज आहे. एक अप्रतिम मॅच इथे बघायला मिळते. सुंदर मॅच आहे. पहिले 3 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. युवराज ज्यांनी सिंगल घे स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली आहे. इरादा असेल इथे जास्तीत जास्त धावा बनवायचे आहेत, प्रेशर गोलंदाजाकडे कन्वर्ट करायचा आहे. दुसऱ्या बाजूने इकॉनॉमी चांगली ठेवण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज हर्षद मेहर. चांगलं बॅटल रंगणार आहे. युवराजला मिळालेला सूर, गवसलेला सूर, त्यांनी मारलेले षटकार, हवाई फायर या मॅच मध्ये रंग भरतायत. परंतु हर्षद मेहर ज्यांच्या नावामध्ये हर्ष आहे तो एका बाजूने आणि ज्याचं राज सध्या चालतंय तो युवराज एका बाजूने, यांच्यातलं बॅटल चौथ्या षटकामध्ये किती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळते यासाठी सर्वांच्या नजरा मात्र या मॅच कडे आहेत, चेंडूकडे आहेत. पुढच्या इथे आपण बघतायत युवराज बॅक टू द डग आउट. OUT आउट. विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ. पण बघितलं युवराज खूप चांगल्या फॉर्म मध्ये खेळत होते. त्याच्या सोबत असलेला बॅटर सुद्धा खूप चांगल्या बॅटिंग करत होता. षटकाराला 3 बॉल डॉट गेले. युवराज नॉनस्टॉप इन कडे राहिले आणि त्याचा जो मोमेंटम होता थोडासा ब्रेक झाला आणि इथे चांगल्या पद्धतीचा खेळता आलेला नाही. त्याचा खामियाजा जर आपण बघितला फलंदाज युवराज डगआउट कडे. 11 चेंडूंमध्ये 10 चौकार खेचायचे आहेत या मॅच मध्ये जिंकण्याकरिता. सध्या मोमेंटम जे आहे ते साईच्या अर्नाळा या संघाच्या बाजूने शिफ्ट झालेला आहे परिपूर्ण स्वरूपात. काय चेंडू होता, जबरदस्त, अद्वितीय, मॅग्निफिसंट, ग्लोरियस, फिनॉमिनल गोलंदाजीचं प्रत्येक करण्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं. हर्षदच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट. आता 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 चौकार. जो कारनामा घडला होता उमरोळीच्या मैदानामध्ये महेंद्र मेरे, डहाणूचा ब्रँड, आणि तो इतिहास आज घडवावा लागेल फलंदाजी करणाऱ्या MS11 डहाणू या संघाला जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल. 10 गेंदे शेष, 40 रनों की जरूरत. पुढचा चेंडू, आणखीन एक डॉट बॉल, गुडघ्यावरती बॅलन्स, चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, टाळ्यांचा गजर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने टेन्शन का माहोल. चेंडू पाठवला DSR साठी. आपण बघताय उच्च न्यायालयामध्ये आहे वाईट की नाही. बॅटिंग टीमने घेतला या ठिकाणी DRS. फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. डॉट बॉल आलाय. प्रेशर पूर्ण बॅटिंग टीम कडे कन्वर्ट आहे. मॅच रंगात आली होती. दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग केली होती. 78 टार्गेट अचीव करण्याच्या प्रयत्नामध्ये होते, परंतु हर्ष ज्यांच्या नावामध्ये हर्ष आहे, आनंद, संतोष आपल्या संघाला देतोय आणि साईच्या संघाची इच्छा जवळजवळ पूर्ण करण्यासाठी मोलाचं योगदान देतोय. खूप सुंदर आणि बहारदार गोलंदाजी होते. 3 चेंडूंमध्ये एकही धाव आलेली नाहीये. हर्षद हा देखील खुलवर टप्प्याचा चेंडू, वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. केवळ सिंगल येते आणि हा सामना कुठे ना कुठे झुकू लागलेला आहे साईच्या अर्नाळा या संघाच्या बाजूने, कारण चेंडू शिल्लक आहेत 8 आणि त्या 8 चेंडूंमध्ये तब्बल 39 धावांचा कडवट आव्हान MS11 डहाणू समोर. 8 चेंडूमध्ये षटकाराच्या भाषेमध्ये 7 षटकार ठोकायचे आहेत. पहिला ठोकलाय. इथे मात्र आपण बघतायत सरळ डिपॉझिट करतायत. हवाई फायर बघायला मिळते. डिपॉझिट करतायत. चांगला बहारदार षटकार आला. ह्यूज सिक्सर असं म्हणायला हरकत नाहीये. येणारे 7 चेंडू आणि 33
ची गरज आहे. इथून जर या चेंडूवरती षटकार आला कुठेतरी 6-27चं इक्वेशन थोडंसं आकर्षण वाढवू शकतं. नक्कीच क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टनिटी. महान अनिश्चिततेने शृंगारलेला खेळ म्हणजे क्रिकेट. एक वेळेला फ्लाय स्लिपला कॅरी होतोय. स्टॉप जरी झाला ना तरी भरपूर महत्वाचा आहे, कारण इथून तुम्हाला 32 बनवायच्यात म्हणजे टोटली 5 षटकार आणि एक दुहेरी धाव कंपल्सरी चेसा रूल्स आहे या स्पर्धेचा. आणि गती आणि शृंगार तुम्ही म्हटलं ना तर गती ही खऱ्या अर्थाने जीवनाचा शृंगार आहे आणि तो सातत्याने व्हावा. गतिशील तुम्ही जेवढं राहाल तेवढं तुमचं जीवन किंवा क्रिकेट तेवढं ब्राईट ग्रोथ होत जाईल. नक्की चेंडू शिल्लक राहिलेले आहेत ते केवळ 6 आणि त्या 6 चेंडूंमध्ये 32 धावा करायच्या आहेत. अगदीच एक आठवडा आपण मागे गेलो तर 5 चेंडू 15 धावा असं समीकरण असताना श्रेयस देव याने 3 चेंडू 3 षटकार खेचून सामना फिनिश केला होता. 3 महिने आपण मागे गेलो तर याच पालघर जिल्ह्यामध्ये 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असताना आमदार चषक कुंजे धोडीपाड्याच्या मैदानामध्ये अनिकेत हरवटे यांनी 6-36 असं समीकरण असताना 6 षटकार खेचले होते. आज तो कारनामा MS11 डहाणू संघ करणार का? चेंडू शिल्लक आहेत, 6 धावा हव्या आहेत, 32 होऊ शकतात, मी करू शकतोय हा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने पुनरागमन करून देऊ शकतोय. आणि बाजी प्रभू देशपांडे यांचं फार सुंदर वाक्य आहे की जेव्हा ध्येयापेक्षा तुमची कामगिरी वरचढ ठरते तेव्हा सृजनशील उत्क्रांती घडत असते. ती कामगिरी करेल का मिहिर हे मात्र बघण्यासारखं आहे. पुढचा चेंडू आणि इथे मात्र लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथून लिगल चेंडू हाताळले गेले. मॅच कंप्लीट. साईच्या अर्नाळा संघाच्या बाजूने क्रिकेट आहे. अनिश्चिततेचा खेळ आपण सातत्याने म्हणतोय. गोलंदाजाला फक्त 5 चेंडू लिगल हाताळायचे आहेत. इथून मात्र शोल्डर डाऊन आहेत बॅटिंग टीमचे, कारण लक्ष हे दृष्टी आड झाले. नक्कीच 5-32. खोलवर टप्प्याला प्राधान्य दिलं. गोलंदाजाने हळूहळू विजयाचा सुगंध दरवळू लागलेला आहे. साईच्या अर्नाळा खूप चांगली टोटल त्याने परिपूर्ण केली. तब्बल 77 धावा 5 षटकांमध्ये कुठून काढल्या. प्रशांत गरत याची वादळी खेळी 40 धावांची आणि विघ्नेश साखळतोडे याने खूप चांगलं फिनिश केलं. आणि त्या धावसंख्येच्या प्रत्युत्तरादाखल प्रतिस्पर्धी संघ मात्र परिपूर्णरित्या बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ औपचारिकता शेष राहिलेली आहे या मॅच मध्ये. 3 चेंडूंचा खेळ उर्वरित आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रजनीमध्ये प्रत्येक सामना जो आपण पाहिलेला आहे तो एकतर्फीच. आणि या मॅच मध्ये देखील सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये चांगली लढत MS11 डहाणू या टीमने दिली, परंतु तदनंतर युवराजची विकेट जी खूपच महत्वपूर्ण ठरली या मॅच मध्ये. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ हा उर्वरित राहिलेला आहे. आपण पाहतोय AB ग्रुप ट्रॉफी 2025 चा हा रणसंग्राम सलग 3ऱ्या रजनीमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून चाललाय. सीमारेषे समीप चेंडूला गॅदर केलं जाईल. खूप चांगलं क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी बघायला मिळालं. ओनली 1 बॉल रिमेनिंग. लास्ट एव्हर 1 डिलिव्हरी इज रिमेनिंग. विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या उंबरठ्यावर साईच्या अर्नाळा या मॅच मध्ये. बॉलर तयार. आणि इथून आपण पाहू शकाल प्रवास जो मात्र थांबविण्यात आलेला आहे. परतीचं तिकीट धाडण्यात आलेलं आहे. MS11 डहाणू या संघाला आपण आलात, या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल संपूर्ण AB ग्रुपच्या वतीने आम्ही आपले शतशः आभार व्यक्त करीत आहोत. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करून घ्यावं ही नम्र विनंती. साई छारनाळा कॉंग्रॅच्युलेशन्स, मनपूर्वक अभिनंदन. खूप चांगला खेळ अनुभवायला मिळाला. कॉम्प्रेहेन्सिव्ह क्रिकेट ज्याला म्हटलं जातं, सर्वसमावेशक क्रिकेटचा आस्वाद साईच्या अर्नाळा या संघाने प्रेझेंट केला. दोन्ही संघ आपण हस्तांदोलन करावं ही नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. ऐकूयात आपण DJ नयन यांच्या माध्यमातून सुश्राव्य श्रवणेंद्रियांना तृप्त करणारं संगीत आणि वळूयात प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे.
आमच्या जय भाईचा हे नादच भारी